नमस्कार मित्रांनो, जीवनशाळेत तुमचं स्वागत असा. कोकणातली ही जीवनशाळा जसं निसर्गासोबत कसं जीवन जगावं हे जिथे शिकवलं जातं. आणि इथे अनेक लोक येतात कोकणात फक्त फिरायला नाही तर जगणं काय आहे हे अनुभवायला, ते जपायला. तर आत्ता बरेचसे व्हॉलेंटियर्स आपल्याकडे आलेले आहेत जे आपल्यासोबत काम करत आहेत. सध्या समर सीझन चालू आहे बघा, आता पावसाळी ढग जमायला सुरुवात झालेली आहे. आत्ता यंदा म्हणे मान्सून थोडासा लवकर येतो आहे. इथे आमच्या गावामध्ये जैतिराचा उत्सव सुरू झाला आहे. जैतीर हा कोकणाचा एक राखणदार आहे तुळस गावातला, आणि तो जैतीर आला की मागून दणक्यात पाऊस येतो. तर त्याची जोरदार तयारी सुरू आहे. वरती आता छपरावरती आमच्या सुतार चढलेत आणि सुतार काम चालू आहे. तर आजच्या दिवसभरामध्ये आम्ही काही छोटी छोटी कामं करणार आहोत. स्वतः सगळेजण मिळून जेवण बनवणार आहोत. तर त्याचा हा व्लॉग बघा. चिंतामणी दादा चढलो असा भिरंडा काढूक आणि त्याच्या वजनान भिरंड्याचं झाड हलता आणि खालती भिरंडा पडतात, जोड जोड जोडता आणि ती नंतर आम्ही लाई करूया. बघा तर हो सर, तो बांबू मिळेल का मला? कुठचा? आमचे जुने कार्यकर्ते सुजित भाई काय म्हणतोय? एकदम मजेत. काजू गोळा करतोय. काजू भाजूयामध्ये. हो, आज भाजू आहे संध्याकाळी. हा भाई परत 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 मजा आली. हा 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 हा, खतरनाक. पण ते आतमध्ये जावे लागतील वेचण्यासाठी. आतमध्ये ये आता तुमका भिरंडा गोळा करूचे कळला? होय. तुझं नाव काय? मल्हार. तुझं नाव आज्ञा. आणि तुझं नाव? भार्गव. तुमका तिघांका काय करूचा हा? भेंडा आहे. गोळा करूचे आहेत. हा चला, आता तुम्ही इलात त्या भिरंड्याचं झाड हा. हे खाली पडले जमा करायचे ना? होय, खाली पर वरची पण. मधला एकदम ऍक्टिव्ह आमरे हो. साधारण 4 वर्षांपूर्वी आम्ही एका जुन्या घराचे नळे घेऊन ठेवले होते. ते घर पाडून त्याचं स्लॅबचं झालं, पण त्याचे नळे आमच्याकडे राहिले. आणि त्या नळ्यांचं ह्या म्हणतो आपण जुना तर सोना, त्याचं सोना करू घेऊ हवं आपल्याक. तर ह्या जुन्या मटेरियलचा आम्ही आत्ता एक वॉल बांधतो, नळ्यांची वॉल. तुम्ही बघतात. आणि ही सगळे नळे गोळा करतो पुन्हा एकदा. तर हे आता आम्ही नळे घेऊन आलेलो आहोत. मागच्या आठवड्यात आपण ही जी भिंत बांधली होती चिऱ्याची, त्याला मड प्लास्टरिंग केलं आहे, माती आणि रेतीचं. त्या व्हिडिओत आपण दाखवलं होतं. तर आत्ता आपण हे नळे जे घेऊन आलो ते, ही जी वरची तुम्ही गॅप बघता, तर ह्या वरच्या गॅपला आपण बंद करण्यासाठी हे नळे अशा पद्धतीने लावणार आहोत की त्याच्यामधून एअर पास होईल, म्हणजे गारवा येईल, व्हेंटिलेशन येईल, सततचे वारे येतील, पण ते प्रोटेक्शन सुद्धा राहील. जी देंगा हो पुरे पटापट कसे नेला तुम्ही? 20 वाली. बर झालं ना? पहिल्याची किती होती? इकडे या. कसं वाटतं? मस्त एकदम गार गार गार. गार. जुन्या जुन्या आठवणी ताजी झाल्या. जुन्या आठवणींसाठी जगाचा आता. या पटकन.
तर हे जीवनशाळेचं तात्पुरतं किचन आहे, जे का आम्ही कोकणी भाषेत रांदप म्हणतो. आपलं किचन आतमध्ये बनतं आहे, त्याचं सुतारकाम सुरू होणार, तेव्हा सुतारकामाचाही व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवणार आहोत. कोकणातली हरवत चाललेली कला जी खरी तर जीवन आवश्यक आहे. पण आत्ता तुम्हाला दाखवतोय आमचं रांधाप, एक छोटीशी चूल आहे आणि इथे आम्ही सगळं जे आत्ता व्हॉलेंटियर्स इथे येत आहेत आमच्या सगळ्यांचं जेवण आम्ही इथे करतो. तर आज मी करणार आहे हे तारल्याची मस्तपैकी कढी आणि आमच्याच इथल्याच शेतातलं उकडो भात. तर उकड्या भाताबरोबर कोकमा टाकून केलेली जी कढी असतात ती खूप छान लागतात आणि आज ती आम्ही करणार आहोत. हे तारली जो मासो आहे, जे का सरडाईन ऑइल फिश म्हणतात, ते का स्वतःचा एक ऑइल आहे आणि त्या म्हणता आपल्या हार्टसाठी चांगला ऑइल असा, एक प्रकारे मेडिसिनल असा. आजकाल लोक त्याची गोळ्या पण खातात. तर हे जे काय आपल्याकडे छोटे छोटे मासे असतात, काटेरी मासे असतात, ते खरंच पर्यावरणालाही चांगलेच. म्हणजे कारण काय लोक की नाही फक्त पापलेट आणि सुरमई खातात कोकणात येऊन, पण खरा बघूक गेला तर हे पापलेट सुरमई जे असतात की नाही ती इतक्या मोठ्या प्रमाणावरती समुद्रामध्ये मिळत नाही, पण त्याका मग ते ओरबाडून आणले जातात. पण जास्त प्रमाणामध्ये काटेरी मासे मिळतात. त्याच्यामुळे कोकणातली जी सगळी लोकं होती ती मोठ्या प्रमाणावरती खाणारे मासे होते ते हे होते, ज्याच्यात तुम्ही एक 10-12 माशांची एक मस्तपैकी कढी बनता आणि त्याच्यात 1-2 मासे भाजलात तर तो त्याच्याबरोबर तोंडात लावून खाऊ घेतात. तर अशा पद्धतीचे बांगडे असतील, तारले असतील, पेडवे, करली, सौंदाळे, खर्चे असे छोटे छोटे मासे आहेत. तर आज आम्ही ही तारलीची कढी करूयात. ती तारली साफ करतो तोपर्यंत आमचे मित्र तिकडे माती तयार करत असत आणि ही माती तयार करून झाल्याच्या नंतर आपण दिवसभरात हे आपण हे वॉल तयार करून घेतलो. तर जुने कौला आणि मातीपासून आम्ही ही वॉल बनवतो. हे माती, कौला, नारळ खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे कोकणातल्या जेवणात, खास करून फिश करीमध्ये, कारण त्याचा बेस हा नारळात तयार होतो. आणि तारल्याची कढी बनवण्यासाठी साधारण आत्ता मी 1 नारळ वापरतो आहे, कारण 3-4 जणांसाठी कढी बनणार आहे. आणि तळ कोकणात मोठ्या प्रमाणावरती आम्ही ओला नारळ वापरतो आणि हा बेस आहे, कारण इथे बऱ्यापैकी स्पायसेस वापरले जातात जेवणामध्ये आणि इथलं वातावरण हे ह्युमिड आहे, हॉट आहे या सीझनमध्ये. तर त्याच्यामुळे जर नारळ नसेल आणि फक्त स्पायसेस असतील तर ते खूप तिखट होतं आणि ज्या परिस्थितीत आपल्याला घाम येतो इकडे दमट वातावरणामुळे तो अजून घाम येईल, अजून हीट वाढेल. त्याच्यामुळे ह्या सगळ्यासाठी नारळ फार महत्त्वाचा आहे आणि हा नारळ आपल्या आजूबाजूच्याच झाडांमधून आपल्याला मिळतो. वर्षभरात आपल्याला खूप नारळ लागतात आणि त्याच्यामुळे नारळांची लागवड मोठ्या प्रमाणावरती करायला लागते. आत्ता आपल्या शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे की नारळांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान माकड आणि शेकरूसारखा प्राणी करतो आहे. ह्याचं कारण आजूबाजूला होत असलेलं मायनिंग, क्रशर्स, याच्यामुळे होत असलेली जंगलतोड. आधी ही जंगलं तुटत होती, पण हे आत्ता कायमस्वरूपी डोंगर संपतात आहेत, रिअल इस्टेटचे प्रोडक्ट येतात आहेत. आपल्या जेवणात नारळ राहायला पाहिजे तर आपल्याला जंगल जपायला लागेल असं मला वाटतं. आत्ता मागे चूल पेटू आणि त्याच्यावरती चुलीवरतीच आपण त्या एका मातीच्या भांड्यातच हे जेवण बनवतो. चुलीसाठी आत्ता आपण लाकडं जमा करून ठेवलेली आहेत. मान्सूनमध्ये लागणारी सगळी लाकडं इथे बाजूला समोरच ठेवलेली आहेत. श्रीदेव भडंगेश्वर प्रसन्न. तर खोबरं वाटण्यासाठी आम्ही एकतर फडतर किंवा हे घाटणं वापरतो. आमच्याकडे हे घाटणं असा, तर दगडात आम्ही नेहमीच वाटतो. थोडंसं वेळ लागतं हे का,
पण ह्याच्यात जेवणाची मजा वेगळी आहे, बरोबर ना बाबा? बरोबर. तर ह्या खोबरा ह्यो आपलो मसालो, कोकणातलो मसालो, गावठी मिरचीचो आणि हळद, आणि ही जे बघता ह्या तुम्ही खूप जवळून बघा, ह्याचा स्पाईस आहे कोकणातला तिरफळ नावाचा. त्या तिरफळाच्या आतमध्ये त्याचं बी असतं, ती टाकून देऊ गवी आणि असा त्याचा तिरफळाचा तोंड उघडता, केलं लक्षात? आणि तर त्याची ती तोंड उघडता म्हणजे त्याचे भाग होतात. तर ते अशा पद्धतीचं तिरफळ गव्या आणि त्याचं एक स्पायसी एक वेगळी फ्रॅग्रन्स आहे. आणि हे तिरफळं टाकल्याच्या नंतर कढीचं एक वेगळं सुगंध पण येतात आणि ती कढी पचाक पण चांगली, आणि त्याच्याबरोबरच हिमूसपणा जो असा तो कमी होता. म्हणजे कढी जर तिरफळा नाही टाकली तर ती तिरफळा कोकणातला माणूस ती कढी खावचो नाही. ही जी गंमत आहे ह्या तिरफळांची, तर एक युनिक स्पाईस आहे. त्याला सेजवान पेपर पण म्हणतात. जसा ब्लॅक पेपर म्हणजे मिरी, तशी ही तिरफळ. चिंतामणी मुळशीवरून इलेलो हा. कसं वाटतं चिंतामणी तुका ह्या गावचं जीवन पुन्हा एकदा तू जगतोय? जसं आता मुळशीवाल्यांच्या गावचं जीवन हरवत चालला, काय वाटतं तुका? मस्त वाटते मला, पण ह्या जीवनाच्या बद्दल काय वाटतं? चांगलं वाटतं जरा. हे जीवन जगण्यासाठी काय हवं? नैसर्गिक. हां, निसर्ग टिको गयो ना. तर आम्ही आता घाटण्यावरती खोबरा वाटतो माशासाठी, आणि बाजूक जा अशी ती माती असा ती सुद्धा तयार केली आहे भिंतीसाठी. तर एकीकडे आमचं काम चालू आहे आणि दुसरीकडे आमचा जेवण चालू असा. ओके, आम्ही आत्ता तारले भाजलेले असत, रो काय त्याका लाग नाही, नुसतेच चुलीवरती भाजले. माशाचा मसाला आणि माशाची कढी आपण नेहमीच मातीच्या भांड्यात करतो, एक वेगळा त्याला स्वाद येतो. पण आज जेव्हा आपल्याकडे लाकडं आहेत तेव्हा तुम्ही मातीच्या भांड्यावरती गोष्टी तुम्हाला परवडू शकतात, कारण मातीचं भांडं तापायला खूप वेळ लागतो आणि आजकाल गॅस महाग झालेले आहेत. त्याच्यामुळे अशा परिस्थितीत आपण मातीचं भांडे गॅसवरती ठेवून ते तापणार, ह्याला खूप वेळ लागतो आणि गॅस पण खूप जातो. त्यामुळे लाकडं आहेत म्हणून आपण चुलीवरचं जेवण करून मातीच्या भांड्यात करू शकतो. मागे जो बघतास तो उकडो भात, आम्ही इकडे खारो मुणगो नावाचो एक गावठी बियाण्याचा भात दरवर्षी करतो, आणि यंदा आपण तो भात उकडला आणि त्याचा तांदूळ केला. तर उकड्या तांदळापासून तयार झालेलो ह्यो भात असा, त्याच्यावरची पेज जी असा ती आम्ही टाकून देणो नाही, तर ती जेवताना पाण्याऐवजी पेज पितो, तर ती सुद्धा फुकट जात नाही. आणि आता ह्याका जेव्हा उकड येतली, आता ह्या मातीच्या भांड्यात आपण सगळा टाकलेला असा, त्याच्यात थोडं पाणी टाकूया आणि तर ही यंदाची गावठी आपण सोला केलेली असत. यंदा सोला आमसोला प्रचंड महाग आहे. कारण काय, तर ही आमसोलांची जी झाडं आहेत म्हणजे कोकमं जी आहेत, हे कोकमं गेल्या काही वर्षांमध्ये कोणी लावली नाही. प्रत्येकाने टार्गेट ठेवला मास प्रोडक्शनवरती. जो तो सुपारी लावायची, काजू लावायचे, नारळ लावायचे आणि जंगलात तोडीत गेलं. पण त्याच्याबरोबर बरीचशी कोकमाची झाडं संपली. कोकम सदाहरित जंगलांमध्ये होतं, म्हणून कोकण हे तळकोकणापासून खालच्या कर्नाटक गोव्याच्या रिजनमध्ये जिकडे सदाहरित जंगलं आहेत तिथलं हे झाड होतं. पण जसजसं आपल्याकडचं जंगल तोड होते, ह्या झाडांवरती त्यांच्या फळधारणेवरती परिणाम होतो. क्लायमेटचा बदल, त्याच्यामध्ये कोकमाचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामुळे कोकम हा आत्ता रेअर दुर्मिळ अशा पद्धतीचं झाड बनत गेलं. 4 कोकमं घराकडे आहेत म्हणजे आजूबाजूला जंगल राखायला लागतं. ते जर राखलं तर 4 कोकमाची झाडं मिळतात. आज कोकमाचा 1000 ते 1200 रुपये रेट झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही ही कोकमं केली आणि ती 4 कोकमं जेव्हा ह्या कढीत टाकतो त्यावेळेस त्या कढीची खरी मजा येतात. हळूहळू आमचा पारंपरिक जगणं जे असा आता लक्झरी होत जाताना. सो लक्झरी ती सिम्प्लिसिटीमध्ये असा.
ती आपण जपा करू. तर फायनली कसा वाटतं आता? जरा आराम वाटतं. हो हा प्रोसेस माशाच्या कढीची आणि मातीची मजा येतात ना. मजा येते एकदम. जेवण कसं आला? जेवण पण मस्त झालं. पेज घ्या तुमका इथं. तर ही पेज म्हणजे ह्या भाताचं जे की नाही पाणी जे असा ते सुद्धा वाया जाता कामा नये. ते खूप न्यूट्रिशंट आहे. आता तुम्ही बघतात प्रचंड उन्हाळा असा आणि घाम येतात. त्या घामात नुसतं पाणी पिलं तर मग जेवतात नाही. मग त्याच्यावर पेज पिली तर पेजेबरोबर आपल्या त्याच्यातले सगळे भातातले घटक मिळतात. आणि आजकाल काय होतं की भात खाल्ल्याच्यामुळे आजकाल डायबिटीजसारखे आजार होऊ लागले असं डॉक्टर सांगतात. पण तो भात खायचो तर पॉलिश राईस ट्रॅडिशनली जो भात येता ह्यो तुम्ही बघशाल तर ह्यो एकदम लाल भाताचा लाल भात असा. आणि लाल भाताचा तर वरचा ब्राऊन राईसचा वरचा हस्क न काढल्यामुळे ते काही क्वालिटी मिळतात आणि त्या क्वालिटीमुळे आपला पोट पण चांगला राहता आणि आजार होणार नाही. आणि ह्या पेजेचा पाणी प्यायचा. माशाची म्हणजे तारल्याची कढी भाजलेलो तारलो आहे का आम्ही रव बिव काय लावत नाही. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकलं आणि त्या माशालाच तेल सुटतं तारलीला तर त्याच्यामध्ये तो फ्राय होतो. आणि आता सुरुवात करूया खाल्ल्याच्या नंतर थोडंसं आराम करूया. त्यानंतर आम्ही वरची कौला लावून घेऊया. अर्धा काम झालेलं असं दिवसभरातलं अर्धा काम राहुला. तुम्ही या आमच्याबरोबर जेवक आणि कधीतरी जीवनशाळेत आमच्याबरोबर नक्की कामं करू. हां उगाच काहीतरी नक्की विक्की काहीतरी म्हणताय. कोल्हापूरहून आलेत आम्ही जांभळीकर ही संस्था कोल्हापुरातल्या इचलकरंजी भागामध्ये काम करते. जिथे त्यांनी सगळ्यांनी मिळून ऑक्सिजन पार्क तयार केला. किती झाडं असतात साधारण? ते आपल्या इथे 5000पेक्षा जास्त देशी वृक्ष लावलेत 20 एकर भागामध्ये. तर मी नक्की येतलोय कोल्हापुरात तेव्हा मला जाऊचंच असा. आणि ते आत्ता इथे व्हॉलेंटिअरिंग करायला आले जीवनशाळेमध्ये आलेत. आपणही त्यांच्याकडे जाणार आहोत. अशा पद्धतीने एकमेकांच्या भागांमध्ये जाऊन आपण सोबत काम करणं आणि त्यातून कम्युनिटी बिल्डिंगचा हा प्रयत्न आहे. तर मजा येतात तुमच्यासोबत काम करून. रांधतालात मग आधी पहिले कुकडं भात याचे कागद घालूया मरे आता तर ते वाशी आणल्या ए बिदुरिया काय रे बाबा धंदा बरी येईल मरे बघ अजून काम चालू आहे बघ ही आमची आई रे. नमस्कार. ऐका जरा कमी आता ती काय खरे रे कोल्हापूर कोल्हापूर सगळे पाणी खाऊन येलो आम्ही भजी आहेत गरम गरम जागा बरं आहे ना. ए रानून नाही वंदानी मी आलते ना. अरे नमस्कार. तुम्हाला वाटायला ते खरं हे पाणी प्या सगळं लुक जाणार. अरे बरे किती घेतले रे त्या खयची ताटा? तर 100 टाटा असं अगं दिलीत ती माका काय ताटा दिली. ताटा दिली आहेत ती. कोणा तुका हातून आणला घेतलेला टाटा दिली म्हणतात. ती बाहेर मिरची हा बघ ती बघ. बघलं सुको देव आहे तरी बरं बाबा त्या हा देव गये मॅड झाले का हे अहिले अहिले वरा नको ती काजी. तर कळलं
गे बाईमध्ये भांडी मुली घासतोय खाती रे भांडीकडे घासतोय भांडी घास जागा ना करू ती त्या माडाकडे. त्याला दाखवायचं काय ना काय आपलं नाव करवंदीचे करवंद काळे ग करवंद काळे ग करवंदीचे करवंद काळे तुला वाढवली ग केळीच्या कोंबावानी आईचे हृदय भरे ग गुलाबी काट्यावानी. वा 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 शेठ. पुरंदरला विमानतळ होतं त्याबद्दल काय मत आहे? पुरंदरला विमानतळ त्याच्याबद्दल काहीच म्हणणे नाहीये मला की भूमिपुत्रांना तिथं नोकरीची संधी दिली पाहिजे. स्थानिक जे नेते आहेत ते स्थानिक नेते मंडळी त्या भूमिपुत्रांना जे तुम्ही डावलण्याचा प्रयत्न करताय त्याच भूमिपुत्रांनी तुम्हाला मोठं केलेलं त्यावेळेस तुम्ही खुर्ची भेटलेली तुम्हाला. इट इज अ बिग पॉईंट. टाळ्या टाळ्या टाळ्या. गोष्ट खरी कुठे मागे चुलीवरती उकड्या तांदळाची पेच शिजते. आजचा आमचा नाश्ता. पावसाळी वातावरण झालं आहे. प्री मॉन्सून एकदा पाऊस होऊन गेला आहे आणि आता पुढच्या 8-10 दिवसात कदाचित मोठा पाऊस येईल. त्यामुळे ही शेवटची भिरंड आम्ही फोडतो आहे. एकदा का पाऊस आला की फणस आंबे काजू कोकम सगळं पुन्हा खाली पडून जाईल. तर त्याच्यामुळे जेवढं निसर्गाकडून ह्या ऋतूमधून घेता येईल तेवढं घ्यायचं आणि पुन्हा निसर्गावरती सोडून द्यायचं. तर हे असं निसर्ग चक्रातलं जगणं आहे. म्हणजे बरोबर घेऊ आमचे मित्र पुण्यावरनं येलो मुळशीवरनं आणि जो शूट करता तो आमचं खेडचं मित्र. तर इथे मित्र जमतात. सुरुवातीला इथे व्हॉलंटियर्स म्हणून येतात. नंतर कनेक्शन्स होतात आणि सातत्याने लोक इथे येत राहतात आणि एका कुटुंबासारखी जीवनशाळा चालत राहते. तर हे कुटुंब आता वाढतं आहे मोठं होतं आहे. अनेक नवीन नवीन माणसं कनेक्ट होत राहतात. आत्ता मागे सुतारकाम सुरू झालं आहे. तर प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला मी हे दाखवण्याचा प्रयत्न करेन की आम्ही कशा पद्धतीने सिम्प्लिसिटीमधून लक्झरी अनुभवतो आणि आमच्या क्वालिटी जगण्याचा प्रयत्न करत असताना निसर्गाला कसं जगतो.